सर नांदगाव टीम 12 मॅन्स. तर ॲडव्होकेट अरुण पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तर ॲडव्होकेट अरुण पाटील यांना विनंती असेल यावं व्यासपीठावर. गावदेवी ट्रान्सपोर्टचा धनंजय शेठ पाटील, माजी सरपंच निलेश शेठ पाटील, नामदेव शेठ जमदाडे यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला इथे आमंत्रित केलं जाते, यावं आपलं सहर्ष स्वागत. वैभव बोपे आपण यावं. युवा स्पोर्ट्स नांदगाव यांनी टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय, हा धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. पण या मैदानामध्ये आज पाहिलं गेलं तर टॉस जिंकला, नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करणारी दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळते. जहनमान उमरोली यांच्या विरोधामध्ये गोलंदाज साठी ते मात्र तयार असतील. निशांत मडवी ऑन स्ट्राईक. प्रतीक उद्दार. आणखी एक पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. ती विकेट अगदी खूप मेहनतीनं आणि त्याच क्लासचं मात्र बनवलं गेलेलं आहे. विकेटचं एक वैशिष्ट्य आहे, खूप छान पद्धतीने गोलंदाज आणि फलंदाज. तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं समालोचक असतील, स्कोरर असतील किंवा पंच असतील, त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था आपण पाहताय. त्या अन्ना गौड़ा, अन्ना आपका स्वागत है इस प्रतियोगिता के द्वारा. अजीब शान शौकत से भरी हुई ये टूर्नामेंट है. अन्ना गौड़ा आपका हम स्वागत करेंगे इस आयोजक कमेटी के माध्यम से. या फटक्यावरती तडाखा पाहायला मिळाला. बेधडक हा षटकार आहे. कडक 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 कडक. स्पोर्ट्स नांदगाव नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी बरोबर का चालू आहे त्याचं उत्तम उदाहरण ते मात्र देत असताना आणि तिथून दुसऱ्या बॉलवरती मात्र षटकार आले. 6 धावा धावपालकावरती लागल्यात. मनीष कुठलीही 2 सलामीला आलेली जोडी मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. आणि निशांत गोलंदाज, निशांत मडवी. आणखी क्लास, अगदी चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट पाहायला मिळालं. ताकदीचं वापरही केलंय. बॉलला फेकून दिलंय. लांब 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 येतो हा षटकार. गोलंदाजांना मात्र समजवलं जाते कोणत्या लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी व्हायला हवी आणि त्यानंतर मात्र इथून फलंदाजांना मात्र कशा प्रकारे थांबवलं जाईल. बरीचशी रणनीती ना मैदानामध्ये मात्र आखली जात आहेत आणि तेच रणनीती क्लोजिंग कीपिंग ही त्याची भाग आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटॅक केलाय, अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. वाव, हा मात्र आवाज करतोय. अगदी घुंगरू शॉट, छनन चुमचुम छम 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 करत बॉल सीमारेषा पार. धावा 6 षटकार. यांच्या बॅट मधून हा षटकार. धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 22 धावा 22 आणि स्कोरबोर्ड रणनीती थोडीशी बदलवली जाते. आपण पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आणलं जातं. P1 चा षटक आहे. मिड ऑफ मधला मात्र क्षेत्ररक्षक शॉट मध्ये मात्र आणलं जातोय. मिड ऑन शॉट मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. तर सुयोगबाई खुटले यांच्या वतीने नांदगाव संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील साहेब, उपसरपंच मंगेश पाटील साहेब, त्यांच्या समेत विद्यमान सरपंच बालू पवार साहेब, आपले आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणखी एक क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. फाईनच्या डोक्यावरून परफेक्ट शॉट सिलेक्शन हा येतो प्रतीक उद्दार यांच्या बॅट मधून. आणखी एक षटकार आणि या षटकारानंतर
धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये एकूण षटकार लगावलेत 4 आणि एक चौकार मात्र पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आल्या त्या 28 धावा. अप्रतिम फलंदाजी प्रतीक उद्दार यांनी मात्र सजवली आहे. टार्गेट जणू काही इथे मात्र केलं होतं गोलंदाज निशांत मडवी यांच्यावरती आणि त्याच मात्र पहिल्या षटकामध्ये निशांत मडवी यांच्या षटकामध्ये 28 धावा आल्यात. आणि नेहमीच ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलं, टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर पहिला महत्त्वपूर्ण जो गोलंदाज असतो आपल्या टीम मधील त्याच गोलंदाजांना मार बसल्यानंतर मात्र इथून थोडंसं मात्र मोरल डाऊन होतो आणि तेच मात्र इथून डाऊन होताना पाहायला मिळेल का की जिथून हे मात्र ब्ल्यू बटरफ्लाय निळे फुलपाखरं मात्र परत एकदा या सगळ्यातून उभारी घेऊन आपला खेळ पुढे नेतील का. तर नांदगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य कल्पेश पाटील साहेब आणि योगेश पाटील साहेब यांच्या वतीने देखील नांदगाव संघासाठी शुभेच्छा आहेत, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. खूप साऱ्या शुभेच्छा मान्यवरांची मांदे आली या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळाले आणि चांगलं खेळही मात्र आज पहिल्या मॅच पासून मात्र 40+ हे मॅचेस तेवढ्या दमदार होताना पाहायला मिळालं. क्रीडा रसिकांची अगदी मंत्रमुग्ध मन प्रसन्न होणारा क्रिकेट अगदी या क्रीडा नगरीमध्ये संपन्न होताना पाहायला मिळालं. अगदी सुरुवात जशी झाली तशी मात्र आतापर्यंत इथून पाहायला गेलं तर या मॅच मध्येही तेवढ्या चांगल्या पद्धतीनं खेळ साकारताना मात्र पाहायला मिळतात. मनीष आहेत इथे आणि स्ट्राईकला वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव इथे मात्र धावपालकावरती जोडली जाईल आणि इथून 29 धावा धावपालकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आधी स्वतःला सिद्ध करा, जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. ज्या प्रकारे मात्र इथून प्रत्येक उद्दार यांनी मात्र दमदार कामगिरी केली. इथून सचिन मडवी यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, केली आहे डेफिनेटली आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं. धीरज यांच्याकडून पकडला गेलाय झेल, फलंदाज बाद माघारी परतावा लागेल. मनीष कुटले या फलंदाजांना धक्का बसतोय पहिला 29 या धावसंख्येवरती टीम नांदगावला. ओसरली ग्रामपंचायतीचे या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा ओसराई चषकाचे दमदार आयोजक की ज्यांच्या स्पर्धेमध्ये आपण भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दमदार युवा सेना माध्यमातून दमदार नाईट स्पर्धा पाहिली. मुकेश शेठ भगत आपलं सहर्ष स्वागत करतो की ज्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तुम्ही त्या ठिकाणी सोनाली कुलकर्णी यांना पाहिलात. दमदार सिने कलाकार, उत्तम क्रिकेटपट्टू, इंडियन फार्मर क्रिकेटर देखील त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलात. ते सन्माननीय या ठिकाणी मुकेशभाई भगत यांचं आगमन झालं. विद्यमान सरपंच नितीन भगत साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो आणि जितेंद्र भगत साहेब यावर सर्वांना आपलं सहर्ष स्वागत आहे. मनीष पाटील काय कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. बॉल होते फरार, टप्पा 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 सीमारेषा पार. मनीष फडके यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय शानदार रुबाबदार चौकार. तिथीच हवा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. सचिन मडवी पॉइंटला फक्त टॅप केला. क्षेत्ररक्षक आहेत अगदी 30 सर्कल मध्ये पहा कलात वेगळ्या पद्धतीने ही मात्र थ्रो तिथे तेवढ्या चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक चतुर आहेत. अगदी बॅकअप केल्या बॉलला तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 34 हवा धावपलकावरती आता गडीला मात्र पाहायला गेलं तर आहे. गावदेवी ट्रान्सपोर्ट मनीष शेठ पाटील वाकडी आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर सन्माननीय अविनाश शेठ शेलके साहेब सुप्रसिद्ध उद्योजक 10,000 सरकार यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचे कॅशबॅक त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जिथे जिथे स्पर्धेमध्ये जाऊ द्या मित्रांनो, त्यांची शाबासकीची थाप नेहमीच आमच्यावरती राहिले, त्यांचं सहर्ष स्वागत आभार व्यक्त करतो. ती सरळ आणखी एक वेग मंत्र बॉल पाहायला मिळाला. अशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल आणि ज्या प्रकारे मात्र धावा खर्च झाल्यात ना त्या धावा तुम्हाला इथून थांबवाव्या लागतील आणि विकेट घ्यावं लागेल. डॉट बॉलचे पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील. इथून अटॅक्टिव्ह मात्र फलंदाजी पाहायला मिळाली प्रतीक उद्दार यांची आणि त्याच्यानंतर
हा आक्रमण तसाच चालू राहील का परंतु नाही आहे. अगदी चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी साकारत असताना सचिन मडवी या मात्र गोलंदाजांना पाहायला गेलंय आणि त्याच गोलंदाजीची गरज होती इथून आणि त्याच प्रकारची गोलंदाजी साकारली जातोय. सध्याची घडीला टीम जहनमान उमरोली ह्या टीम कडून महत्वपूर्ण षटक आता राहिलंय कारण आतापर्यंत 6 धावा खर्च झाल्यात. एक महत्वपूर्ण विकेटही आलेला आहे आणि शेवटच्या बॉलवरती मिड ऑफ मध्ये मात्र पाहायला गेलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर प्रोटेक्ट केले बॉलला फेकी केली जाईल सिंगल म्हणजे हा षटक आपण पाहायला गेलं तर नावी गेलाय. अगदी सचिन मडवी यांच्याही आणि टीम गोलंदाजी करत असताना उमरोली टीमच्या या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्या 7. एक महत्वपूर्ण एक विकेट आली 35 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त. तर उमरोली संघासाठी सुवर्ण संधी असेल बघा. उमरोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा एकेकालचे दिग्गज क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख महेंद्र माली साहेब यांच्या वतीनं जर उमरोली संघाने हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वतीनं या ठिकाणी दिलं जाईल. तर गावदेवी उसरली खुर्द संघाचे कॅप्टन तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुकेश भगत साहेब यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. सरपंच नितीन भगत साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यावं. माझे उपसरपंच जितेंद्र भगत साहेब आपणास विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे प्रतिस्पर्धी रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन संघाचे कॅप्टन आपण लगेचच टॉस करण्यासाठी यावं. तर उसरली संघाचे कॅप्टन आले चिंद्रन संघ आपलं कॅप्टन लगेचच पाठवा. उद्योजक अविनाश मुंबईकर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला ही जी बाईक पाहत आहेत ती दिली आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. येस सर. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर धावा खर्च झाल्या होत्या सुनील प्रतीक सर 28 धावा आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं ज्या प्रकारे मात्र आत्मविश्वास स्वतःवरती दाखवला आणि तो विश्वास सार्थ केलाय. कारण प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न आणि कठीण शब्द हे काही समानार्थी शब्द नाही आहेत. तुम्हाला त्याच प्रकारे प्रयत्न केले गेले. सचिन मडवी यांना दुसरा षटक मात्र नावी घेऊन गेले 7 धावा फक्त खर्च केला. एक विकेट महत्वपूर्ण प्राप्तही करून दिले आणि त्याच्यानंतर मात्र अधिक माली हे मात्र येत असताना प्रतीक माली हे येताना मला मिळत आहेत आणि महत्वपूर्ण पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून देतील. फलंदाज बाद बिग विकेट 9 बॉलमध्ये 29 धावांची खेळी मात्र साकारत प्रतीक उद्दार बॅक टू द गट. आपल्याला पाहायला गेलं तर आपला अनुभवाचा कस आणि त्याचबरोबर या मैदानाची भौगोलिक परिस्थिती परिपूर्ण वापरली आणि त्याच्यानंतर मात्र प्रतीक माली या गोलंदाजांनी मात्र चुणूक दाखवली आणि एक महत्वपूर्ण विकेटची ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट प्राप्त करून देत असताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. ट्रॅप केलं होतं ट्रॅपिंग मध्ये अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केले जात होता कारण धावा खर्च कुठून होत होत्या. तर प्रतीक उद्दार ही फलंदाज मात्र ज्या प्रकारे फलंदाजी करत होते तिथून अगदी धावा अगदी ओघाने येत होत्या फावड्याने ओढाव्या अशा धावा मात्र येत होत्या. जसं जणू काही मात्र कॅल्क्युलेटर कम्प्युटर प्रमाणे चालतोय की काय आता कम्प्युटर मात्र इथून आता स्लो करण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. नाही आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम परंतु इथून अंतिम क्षणी मात्र बॉल ड्रॉप झालाय. आणखी एक विकेट कदाचित मात्र इथून गेली असती परंतु धावा निश्चित वाचवल्या जाव्या टीमसाठी. सर्वेश मडवी इथून कम्प्लीट केल्यात या बॉलवरती एक सिंगल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 36 धावा 36 आणि स्कोरबोर्ड मनीष फटके यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. अगदी गिरकी घेतली फिरकी ही घेतली बॉल चालल्या उंच माझा झोका घेत गिर 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 सी मारे शपार येईल षटकार. मध्ये प्रेक्षकांनी अगदी पाहवतच राहावं की काय. बरेच जणांनी मोबाईल काढला असेल तर परत एकदा तो रिप्ले पाहत असतील मागे पुढे करत असतील आणि त्याच्यानंतर मात्र या फटक्याला अगदी आपल्या नजरेत समाविष्ट संपुष्टात घेत असतील आणि तसाच फटका मात्र पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटचा नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचं परफेक्ट मिलापा मिनी हेलिकॉप्टर शॉट हा दे धडक बी धडक हा फटका आहे मनीष फटक्यांच्या बॅट मधून कडक 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 कडक.
मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात 42 धावफलकावरती येत असताना तिसरा षटक मार्गस्थ आहे प्रतीक माळी. पहिल्या बॉलवरती मात्र अप्रतिमरित्या मात्र इथे 4 बॉल 17 मध्ये आणि इथून पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आता इथून लगातारचे 2 षटकार. ओहो आणखी एक क्लास आई एकिवरा इव्हेंट्स या फटक्याला करा येलो हायलाइट बोल्ड अँड इटॅलिक षटकार हॅट्रिक मात्र लगावत प्रतीक फडके मात्र इथून ठोकतायत हा दमदार मनीष फडके ठोकतायत षटकार. थोड्या क्षणात आपल्याला आमदार विक्रांतजी पाटील यांचं इथे शुभागमन होताना बघायला मिळेल. मला वाटतं इथे 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांचं आगमन इथे होईल. त्यांचं आपण जरूर स्वागत इथे करणार आहोत. आणखी एक तिथे क्षेत्ररक्षक आहेत. लगातारचा 4था षटकार इथे ठोकलाय मनीष फडके या मात्र फलंदाजांनी. वाव जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जर का बॅटिंग आवडली असेल तर. या षटकारानंतर 54 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. 60 धावा मात्र इथे मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. इथून पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 संपुष्टात येत असताना अप्रतिम मात्र इथे फलंदाजी साकारली आहे. कदाचित हा आजच्या दिवसातील सर्व उत्कृष्ट धावसंख्या आहे का त्याची ही चर्चा गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु 60 धावा धावफलकावरती 2 विकेट माघारी गेलेत. 6 लगातारचे 4 षटकार आपल्याला मात्र मनीष फडके यांच्या बॅटमधून मात्र येताना पाहायला मिळाले. 6 बॉल आणि 29 धावांची बहारदार केली आतापर्यंत साकारली आहे. ऑन स्ट्राईक मंगेश फक्त दिशा दिली कारण इथून स्ट्राईकला आणायचं आहे. सध्याच्या घडीला मात्र घनाघाती फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. जे नाव आहे मनीष फडके ऑन फायर आणि इथून 6 बॉल 8 बॉल मध्ये मात्र पाहायला गेलं तर 29 धावांची बहारदार केली इथे मात्र साकारली गेली. पहिली एक सिंगल आली या अंतिम षटकातील पहिल्या बॉलवरती आणि सुजित मढवी हे मात्र गोलंदाजीसाठी येत असताना मात्र अंतिम षटकासाठी मनीष फडके. अगदी पाहायला गेलं तर थोडंसं मात्र शफल झाले होते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न माइंड चेस अगोदर केले आणि रीड केल्यानंतर मात्र गोलंदाजी साकारली गेली. सुजित मडवी यांच्याकडनं डॉट बॉल आला आणि ह्या फलंदाजांबरोबर तुम्हाला डॉट कार्ड काढणं म्हणजे तुमचा आत्मविश्वास थोडंसं वाढताना पाहायला मिळेल. अप्रतिम. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, त्यांना हरवण्यासाठी नेहमीच तयार राहायचं असतं. त्याच्यानंतर मात्र इथून आणखी एक क्लास लॉंग ऑफच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह मनीष फडके यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय क्लासिकल षटकार. आणि ज्या प्रकारे मात्र फलंदाजी केली आहे ना अगदी कौतुकास्पद इथे मात्र पाहायला मिळालं. प्रत्येक गोलंदाजांवरती मात्र टेक्निकली फलंदाजी मात्र साकारली गेली. फक्त इथे दिशा दिली. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवायची आहे. रनआउटची संधी आहे. थोडासा खराब थ्रो उशिरा आलाय. लेझी क्रिकेट तिथे मात्र पाहायला मिळालं. त्याचा फायदा मात्र रनिंग बिटवीन द विकेट घेत असताना दोन्ही फलंदाज मंगेश आणि मनीष फडके करत असताना या 2 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 69 धावा 69 आणि स्कोरबोर्ड 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत आहे. या 2 बॉल मध्ये मात्र मोठे फटके येतील. विकेट येईल की सिंगल येईल डबल येईल हे पाहणं गरजेचं. ओहो आज तो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस. फसवा बॉल ज्याला म्हटलं जातं ना थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली गोलंदाजी सुजित मडवी या बॉलवरती मात्र दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. आणि डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल हीच मात्र महत्वपूर्ण असणार आहे कारण धावा ज्या खर्च झाल्यात ना त्या खूपच्या मात्र होताना पाहायला मिळतात आपल्याला. आणि त्याच्यानंतर मात्र आता एक डॉट बॉल खूप महत्वपूर्ण आहे. शेवटचा बॉल अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधील
मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न ऑन साइडला फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे तिथे तेवढ्या चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल का, परंतु अंत आमच्याकडे वळत आहेत की यस झाल्या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात. 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 71 धावा. आता विजयासाठी 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 72 धावा. चल नाणेफेकीसाठी इथून यायचं आहे गावदेवी उसरली खुर्द आणि स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन टीम. तर मान्यवरांचं शुभागमन होताना इथे बघायला मिळेल. उद्योजिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव साई कृपा ग्रुप लोढा ग्रुपचे सन्माननीय गणेशजी ठाकरे साहेब उद्योजक यांचे ते शुभागमन होत असताना आणि त्यांच्यासोबत सन्माननीय निलेशजी बनसोडे आणि सन्माननीय रवीजी भंडारी यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया मनपूर्वक फटाक्यांच्या आतिषबाजीनं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांचं शुभागमन इथे झालं. आम्ही त्यांना विनंती करू की आपण आस्वादित व्हावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. दोन्ही कॅप्टन आता आमच्यासोबत जॉईंट होते. चिंद्रन आणि उसरली असा तुम्हाला हा सामना बघायला मिळेल. उद्योजक सन्माननीय गणेशजी ठाकरे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅच मध्ये नाणेफेक आपण करावे. टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. दोन्ही कॅप्टन इथे आलेत. 4 ओव्हरची लढत कंपल्सरी चेसिंग. 2 रिव्ह्यू तुम्हाला मिळते. एक वाईडला तुम्ही चॅलेंज करू शकता. दुसरा जो आहे एकतर रनआउट नाहीतर विमर साठी. हेड इज कॉल. इट इज अ हेड. तर टॉस जिंकला टीम चिंद्रन. काय निर्णय घ्याल? आम्ही फिल्डिंग करू. कसं वाटतंय कारण खूप चांगलं ही स्पर्धा आणि कसं वाटतंय या स्पर्धेचं आयोजन? स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं आहे. आम्ही पहिले पण केलेलो. आम्ही दिगोडे संघासारख्या संघाला मात देण्यासाठी तयार होतो, परंतु काही चुकीमुळे आम्ही हारलेलो मॅच आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला होता. तुम्ही या स्पर्धेमध्ये रनरअप ठरलं होतं हो, या गोष्टीची आठवण आम्हाला अजून या. काय हाय व्होल्टेज काय फाईट केले ते दिगोडे संघाला. आज काय अपेक्षा घेऊन आलेत? काय नाही, असाच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. उसरली संघाचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट आहेत. तुम्हाला देखील तोच प्रश्न विचारेन. खूप मोठ्या स्पर्धेचे तुम्ही आयोजक आहेत. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्हाला भरपूर नॉलेज आहे. कसं वाटलंय संपूर्ण आयोजन? खूप छान आयोजन आहे. मी सगळ्या आयोजकांचं खरंच त्यांना मी या वर्षीसाठी शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईल. कारण की आयोजन करणं इझी असतं पण नियोजन चांगलं लागतं. तर इथे बघून कळतंय की आयोजन पण छान आहे आणि नियोजन पण छान आहे. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही. मुकेश यांना आपण बघितलं जे आमच्यासोबत जॉईंट होते. चला जाऊया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण स्वतःचे आभार व्यक्त करूया. त्यांना बसण्यासाठी विनंती करूया आणि जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. चला आपण सुरुवात करूया. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दमदार फलंदाजी केली आहे टीम नांदगावनं आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना त्याने एकंदरीत धावा खेळत तब्बल 71 रन. चोवीस चेंडू आणि 72 धावांचं भलं मोठं आव्हान हे मैदानामध्ये उभं केले गेले. दमदार लढत राहील कारण जेवढी चांगली पॉवरफुल बॅटिंग केली टीम नांदगावनं पहिल्या सत्रामध्ये तेवढीच चांगली बॅटिंग अगदी उमरोली टीमकडे देखील तुम्हाला बघायला मिळतं. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आपण बघू शकता ऑन स्ट्राईक प्रतीक माली आणि त्यांना साथ देण्यासाठी नासिक एनकडे सुजित मडवी आलेत आणि पहिलं षटक सलामीचं घेत असताना या ठिकाणी साईनाथ मुकादम. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा देऊया.
बघायचंय 72चं टार्गेट लक्ष मोठं आहे, परंतु या मैदानामधील ध्येयापेक्षा कोणतंच लक्ष मोठं नसतं. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, तेज तरार वेगवान चेंडू राहिला, प्रत्युत्तर देता आला नाहीये प्रतीकला. या बॉलवर डॉट बॉलनं साईनाथनं सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची. निर्धाव चेंडूने सुरुवात होत असताना बोला पुन्हा एकदा तयार. दुसरा चेंडू या ओव्हरचा, हा फटका स्टँडर आहे, गुड टायमिंग, बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर आला, हा दमदार षटकार. त्यांना देखील डॉट बॉल न सुरुवात केली होती, नंतर षटकार आला होता. आणि आता हा उमरोली संघाचा प्रतीक माली ज्याला आपण बघतो, ज्याला पहिला डॉट बॉल खेळा आणि षटकार. अजून एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, फिल्डर आहेत पाठीमागे वाईड स्ट्रॉंगांकडे. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मैदानामध्ये करत असताना अतिशय महत्वपूर्ण लढत दोन्ही टीम मैदानात लढत असताना बघायचं आहे कशा पद्धतीने हा सामना होईल. कारण याच्या अगोदर आपण 2 विजेते संघ बघितले. पहिला सामना अगदी बघितला, गावदेवी वाकडी संघाने रेग्युलर मधून जिंकला, परंतु 40+ मधून आई गावदेवी वाकडी या संघाने देखील लगातार 2 सामने जिंकत असताना सुपर 12 मध्ये त्या टीमने धडक मारली होती. हा शॉट अंबुल केला, बॉल चला मिड विकेटला, फील्ड पोहोचतील का, नाही पोहोचू शकले. एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. केली त्याच्या 1 वर्ष अजून आपण पुढे गेलो तर अनेक अर्धशतक या खेळाडूंना दाखवले होते. आणि आज सुरुवात करत असताना चौकाराने सुरुवात केली. रेकॉर्ड रन रेटचा विचार केला ना तर पर ओव्हर मध्ये 18च्या सरासरीनं चालायचं आहे, परंतु हा डॉट बॉल. गुड बॉलिंग कमबॅक इथे बघा मिळालं साईनाथचं. अगदी बघितलं आपण तर 5 बॉल त्यांनी इथे फेकले आणि 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत. कोणती विकेट त्याला मिळाली नाहीये. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानात सध्या वेल्ड सेट असताना करत असते. यार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर वाईड यॉर्कर केलाय, दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते तिथे मंगेश गायकर, ज्यांना झेल तिथे टिपलाय फलंदाज बाद. टेनिस विश्वामध्ये मोठं नाव राहिलंय. मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा पुनरागमन आपल्या टीम मध्ये केलं आणि खूप चांगला जाईल. कोण विसरेल 2013ची ती रात्र. सामना होता पारगाव आणि नांदगाव यांच्यामध्ये. 41 धावा 1 ओव्हर मध्ये केलं या खेळाडूनं आणि ती रात्र कोणच विसरू शकणार नाही. अगदी मिलन भाऊ यांची पालकर यांची केवळ नगरीमधील ती स्पर्धा आणि संपूर्ण इतिहासाच्या अगदी पानांवर सगळ्याधिक जास्त एका ओव्हरमध्ये जास्त रन करण्याचा विक्रम आपल्या नावावर करणारा हा खेळाडू होता. आणि आज चांगली फिल्डिंग, धावसंख्येचा टोटल आपण बघितलं पहिलं षटक संपला आणि फक्त 11 धावांवर 7 धावांपासून पिछाडीवर राहिला रेकॉर्ड रन रेट पासून. त्यामुळे त्या रिकवर पुढच्या ओव्हरमध्ये करावे लागतील, कारण रन रेट जेवढा कमी धावा तुम्ही कराल तेवढं रन रेट वाढत जाईल आणि जेवढं रन रेट वाढत जाईल तेवढं दबाव तुमच्यावर वाढत जाईल आणि जेवढा दबाव वाढेल तेवढा चुकीची कामगिरी तुमच्याकडून होण्याची शक्यता जास्त असतात. गोलंदाज तयार, मनीष फडके आलेत. थोडेसे स्विंगिंग गोलंदाजी इथे पंचांनी लेंथ आणि लाईन चेक केली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करत असताना अतिरिक्त धावेनं या ओव्हरची सुरुवात झाली. ही लढत किती चांगली राहील, कारण लक्ष तर मोठं आहे, परंतु 72 धावा चेस करत असताना तुम्ही विजयाकडे न बघता फाईट कडे बघावं लागेल. या 72 धावांचा अगदी 72चा टार्गेट न बघता प्रति ओव्हर मध्ये 18च्या सरासरीने चालायचं होतं, तर रिक्वायर्ड रन रेट कडे बघावं लागेल आणि एक पाऊल आपल्या विजयाच्या दिशेने टाकावं लागेल. खूप लवकर शॉट रिलीज केला, बॅकअप द हँड डिलिव्हरी, स्लोअर वनचा वापर केला प्रतीक समोर. मैदानामध्ये आतिश देखील आलेत, परंतु षटकारानेच प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतो, परंतु डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल का होईना ती तरी तुम्हाला त्यांच्याकडे कमीत कमी लक्ष केंद्रित तुम्हाला करावं लागेल. ऍडव्होकेट सन्माननीय राहुल शेटघरे साहेबांचे ते शुभागमन झाले. त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन आसन दिसत बाबा आणि त्यांच्यासोबत ऍडव्होकेट अस्वाद पाटील यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत.
सन्माननीय अनिकेत म्हात्रे हे देखील येत आले, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आणि हे पाहुण्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं बाबा. आणखी एक चांगला बॉल. जे काम सुईनं अगदी म्हणतात ना की जे काम तलवारीनं करता येत नाही ते काम सुईनं करता येतं. वेगवान गोलंदाजांपेक्षा स्लोअर वन बॉलिंग येते फार इफेक्टिव्ह ठरू शकते. याच उद्देशानं मनीष सध्या स्लोअर वन लेग ब्रेकचा वापर करतो. रक्षा प्रवीण गायकर अमर शेट आपल्याला विनंती करतात व्यासपीठावर या. आणि किरिक चांगला बॉल. ग्रेट बॉलिंग प्रदर्शन. सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन सध्या करत असताना प्रतीक माली समोर 7 बॉल त्यांनी खेळ फक्त 9 धावांचं योगदान दिलंय. चुका होत आहेत सध्या बॅटिंग करत असताना. ज्या चुका होत्या त्या बॅकफुटनं ढकलतं टीमला. आता रिक्वायर्ड रन 24 पॉईंट जवळपास पुढे चालले. हा लोअर फुलटॉस बॉल दिशा देण्याचं काम केलं. फिल्डर आहेत 100 कॅच टिपण्याचा तिथे प्रयत्न केला. माहिती जरी जे सुटला असतं तरी षटकार रोखणं या मॅच मध्ये महत्वाचं असतं. आज निशांत मडवीनं 28 धावा केल्या. प्रतीक मालीनं 25 धावा खर्च केल्या. त्या 2 ओव्हर भरपूर मोठ्या. तर उमरोली संघाने वैभव हा सामना जिंकला. तर उमरोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आता एक दमदार क्रिकेटर महेंद्र माली सर यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं कॅश प्राइज या संघासाठी दिलं जाईल. हा फटका तर सजवला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं बाहेर चाललाय. मात्र इथे मिळतील रन 6. पाहिजेत 51. 12 बॉल 51 धावांची गरज आहे. ज्या 12 बॉल मध्ये 53 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करत असताना उमरोली संघाने त्याच 12 बॉल मध्ये आता त्याने 51 रन वसूल करायचे. महत्वपूर्ण षटकामध्ये आता प्रतीक खुद्दार अगदी बघितलं. प्रतीक खुद्दार याने 29 धावांची बहारदार इनिंग. वैभव बघा प्रेक्षक कमाल कॅच. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. ज्यांचं आत्ताच व्यासपीठावरती शुभागमन झालं ते सुप्रसिद्ध उद्योजक गणेश ठाकरे साहेब यांच्या वतीनं प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. सीमारेषेबाहेर जो कोणी झेल टिपेल त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल गणेश ठाकरे साहेब यांच्या वतीनं. क्या बात आहे रॉक्शन. त्यासोबत अमरशेठ शेख या स्पर्धेच्या ऑर्गनायझर त्यांच्याकडून टी शर्ट देखील आहे. त्यावेळेला एक ब्रँडेड कंपनीचे टी शर्ट्स फेरारीची जी काल अगदी आमच्या पंचाने झेल टिपला होता. अगदी आमच्या समालोचन कक्षमध्ये त्यांना आपण दिलं होतं. सुनील तांडेल 12 बॉल मध्ये 51 धावांची सध्या गरज आहे. ओव्हर फार महत्वाची. कोणत्याही परिस्थितीत 25-30 रन या ओव्हर मध्ये शोधावे लागतील. आणि पहिला बॉल आला फुल टॉस बॉल आपण बघितला. दिशा देण्याचं काम केलं. बॉल चालला डीप कव्हरला. हा आलाय चौकाराने. पंचाने रेफर केलं थर्ड अंपायर कडे. वेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल आणि अंपायर्स कॉल. मिस्टर संडे पालकर सर प्लीज जॉईन. संडे पालकर सर प्लीज जॉईन व्हा. कारण सध्या लंच त्यांचा देखील ब्रेक झालं होतं. परत आता लंच अर्धवट सोडून त्यांना यावं लागेल. कारण महत्वपूर्ण या क्रुशियल मोमेंट मध्ये लढत सध्या आपण बघतोय. अंपायर्स कॉल. चाचपणी सध्या सुरू आहे टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये. डीप मध्ये सध्या चेक केलं जाते. थोड्याच क्षणातच आपल्याला याचं उत्तर मिळेल. ऑन स्क्रीन पंच जॉईंट आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
विधान परिषद आमदार तथा भारतीय जनता पार्टी महासचिव महाराष्ट्र राज्य विक्रांत बाळासाहेब पाटील साहेबांचं काही क्षणातच या स्पर्धेसाठी आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल की आज आपण पाहताय की भारतीय जनता पार्टी मानाचे अध्यक्ष राहिलेले सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र काही क्षणातच दमदार स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती देखील आपण सातत्याने पाहिली आणि सातत्याने प्रेक्षक देखील या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. अगदी कमी वयामध्ये ज्यांनी उंच शिखरे यशाची गाठली आणि आज भारतीय जनता पार्टीचे दमदार शिरदार म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो. पाटील यांच्या सोबत नेहमी जोडले गेले आणि आजही विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आपल्या वडिलांचं नाव अजरामर नेहमी सातत्याने पाहिलं. आज आपण पाहिलं की कमी वयामध्ये ज्यांना विद्यमान आमदार विधान परिषदेवर आमदार होण्याचं सौभाग्य लाभलं आणि फडणवीस साहेबांच्या अतिशय निकटवर्ती विश्वासू आणि अभ्यासू सरदार म्हणून त्यांची आम्ही नेहमीच ओळख पाहिली. विक्रांत बाळासाहेब पाटील आपला आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य मान्य श्री सुनील शेळके चषक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मालीसाहेब महेंद्र मालीसाहेब यांच्या 11,000 रुपयाचं कॅश प्राइज. शॉर्ट ऑन बॉल करायचं तर बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालं नाहीये. पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. 1 धावाच्या मदतीनं संघाचं एकंदरीत धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर धावा झाले टोटल 26. 10 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. प्राणपणाला लढावं लागेल. मैदानामध्ये अजूनही वेळ गेली नाही आहे कारण हा मैदान संघर्षाची लढाई अगदी सहज जिंकता येत नसते. त्यासाठी अफाट कष्ट तुम्हाला करावे लागतात आणि अतिशय हा तडाखा सोसावा लागेल. जबरदस्त फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. षटकर आला मागील बॉलवर. मॅच ऑन ठेवण्याचं काम अतिशय केलं. हा देखील चांगला फटका होता परंतु पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन या बॉलवर कंप्लीट होत असताना स्ट्राइक रोटेट करण्याचं काम. हा किल्ला आता एकट्याने लढवता येणार नाही. दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल तरी ही मॅच होईल का मैदानामध्ये प्रतीक मागील भूतकाळ विसरून भविष्यकालाकडे लक्ष केंद्रित करेल का वर्तमान लढतीमध्ये ते आपला जीव ओतील. 8 बॉल 39. हा फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा धमाका झालाय षटकार. बॉल आणि 33 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग मॅचला ऑन ठेवण्याचं काम केलंय. प्रतीक खुद्दार यांचं हे षटक थोडस महाग ठरत असताना आणि टार्गेट केलाय. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर बरेच काही डिपेंड आहे. बॉल चालला पाठीमागे. एरिया अगदी बघितला निवडलाय जिथे क्षेत्ररक्षक नाही. या बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवर आलाय चौकार. आता चेंडू आणि धावामधील अंतर मागील सामना जसा झाला तशीच ही लढत आहे. 6 चेंडू 29 धावांची गरज. तर बघा इथून हा सामना जर जिंकला या ठिकाणी उमरोली क्रिकेट संघाने उमरोली ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे माजी उपसरपंच तथा दमदार खेळाडू महेंद्र माली सर यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं कॅश प्राइज त्या संघासाठी दिलं जाईल. तर मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन पाहू शकाल. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व तथा आमदार प्रसन्नदा ठाकूर साहेबांचे खंदे समर्थक पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र शेठ पाटील साहेब यांच्या व्यासपीठावरती शुभागमन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या समेत सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच राजेश पाटील साहेब, त्याच्यानंतर शिवकर ग्रामपंचायतीचे दमदार आणि रुबाबदार कमी वयामध्ये ज्यांनी यशाची उंच शिखरे गाठली. मित्रांनो 100 नाही, 200 नाही, 300 नाही, 400 नाही, 500 नाही, 700हून अधिक मताने ज्याने विजय संपादन केला ते आनंदबाई डवले विद्यमान सरपंच शिवकर ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत राहुल पोपेटा आणि प्रमोदजी पोपेटा साहेब या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावरती महाराष्ट्र विधान परिषद विद्यमान आमदार तथा भारतीय जनता पार्टी महासचिव महाराष्ट्र राज्य विक्रांत बाळासाहेब पाटील यांना पण व्यासपीठावरती पाहताय. या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. मॅच बनवली आहे. मागील ओव्हर मध्ये भरपूर रन अगदी बघितले आपण. तसेच ऋत्वी चषकाचे यशस्वी आयोजक आणि डिजिटल क्षेत्रातील बेतात बादशाह मनीषांची ओळख ते विकी डिजिटलचे सर्व विकी फडके साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल बघा. गणेश ठाकरे साहेब यांच्या वतीनं आईवा प्रेक्षक कमाल कॅश साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. तर उसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नितीन भगत साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुकेशभाई भगत साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सुजल खुटलेचं स्वागत केलं. पहिल्याच बॉलवर लॉंग अँड बिग हिट. हा दमदार षटकार. साठी 23 धावांची गरज आहे. जसं म्हटलं जातं ना की संकटाचे डोंगर समोर उभ्या तुझ्या गाड्या आणि वाईट चालली थोडीशी वेळ आहे. इतिहास जसा खंबीर तू उभा तसाच राहा. परिस्थिती बदलण्याचे तुझ्यात बल आहे आणि मैदानामध्ये ताकदीनं लढली जाणार ही लढत आहे का मॅच आहे. रोमहर्षक सामना. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. आणि एक लोअर फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट. बॉल झाला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. पहिली सिंगल तर वेगाने घेतली, दुसरीसाठी प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. सिंगल व संतुष्ट होत असताना आता चेंडू आणि धावामधील अंतर बघायला मिळेल. 4 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत. 22 रन. प्रत्येक बॉलवर आक्रमण होणं हे तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजाला एक बॉल चांगला फेकायचा 4 बॉल मधून, परंतु फलंदाजाकडे आता ऑप्शन राहिलं नाहीये. प्रत्येक बॉलवर आक्रमण करावं लागेल. परंतु इतिहासाची पानं चालून पाहिली तर अशा लढाई अनेक लढल्या गेलेत. थोडस बाउन्स इथे अटेम्प्ट केला पण सांगतात की इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूमध्ये जोडली जाईल. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटच्या आता मैदानात चेंडू शिल्लक 4. विजयासाठी धावा पाहिजेत 21-51 पर्यंत अर्धशतक गाठलंय. फाईट बॅक चांगली केली टीम उमरोलीने देखील. धावसंख्येचा डोंगर असताना जबरदस्त ही लढाई आहे. 4 चेंडू 21 धावा वर आलेले हा सामना सायक एंड कडे. प्रतीक खोदून काढल्या बॉलला चांगला चेंडू आपल्या भातातील अस्त्र वापरलं या क्षणाला आणि पाठीमागे फिल्डर तैनात असताना सिंगल रन घेण्याचा मानस या बॉलवर दाखवलाय. आता शेवटचे 3 बॉल आणि धावा पाहिजेत 20. जर गोलंदाजाने आता चूक केली नाही, कोणता एक्स्ट्रा बॉल फेकला नाही तर मॅच मध्ये जरी 3 बॉल 3 षटकार आले तरी सामना टीम उमरोलीला जिंकता येणार नाही. परंतु बघायचं कधी दैव बलवंत होईल, कधी नशिबाची साथ मिळेल. या खेळामध्ये तुम्ही लढणं हे तुमचं कर्तव्य असतं.
हा लोवर फुलटा बॉल रडार मध्ये आला नाही. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, थोडस गरंगलत चेंडू गेला, परंतु आता सामना थोडस झुकत असताना एक बाजू अगदी बघितली तर संपूर्ण या सामन्यामध्ये वर्चस्व सध्या अगदी युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाचं तुम्हाला बघायला मिळत आहे. जनमन उमरोलीनं जी फाईट बॅक केली, जे लढले, स्पेशली बॅट्समन प्रतीक आणि आतिश ज्या पद्धतीने मैदानात त्यांच्या बॅटमधून रावा आल्या, खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. जाता जाता दम दाखवत असताना, जाता जाता धडा शिकवत आहेत गोलंदाजांना. आणि हा बॉल पंच जरूर आम्हाला इशारा करतील आणि बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. होत असताना सूरज सुजल खुटले आणि अंतिम बॉलवर देखील अगदी बघू शकता इथे जरूर चौकार आलाय. सामना मात्र मैदानामध्ये जिंकलाय टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाने आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच मनीष फडके ठरलाय, ज्यानं 39 धावा केल्या 11 बॉल मध्ये, असा मनीष ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मनीष तर मनीष कुठे ठरलेत या सामन्याचा सामनावीर मनीष यावा, मनीष फडके ठरलेत. मनीष यावा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि नांदगाव संघ लाईनअप करून आपण मैदानाच्या बाहेर यावं. मनीष आपण लगेच या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. मनीष मनीष कुठले आपण या लगेच. मनीष फडके काय रे कुठले सांगते फडके सांगते. मनीष फडके आपण यावं लगेच. मनीष प्लीज. 11 बॉल मध्ये 39 धावांची बहारदार इनिंग साकारली मनीषचा. इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देऊया. मी विक्रांत बाळासाहेब पाटील यांना विनंती करतो, विधान परिषद विद्यमान आमदार तथा भारतीय जनता पार्टी महासचिव महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे अतिशय निकटवर्तीय, अभ्यासू आणि विश्वासू सरदार यांची ओळख आपण पाहतो. तर विक्रांत बाळासाहेब पाटील साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या खेळाडूला इथे सन्मानित करण्यात यावं. मनीष रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स. दमदार या ठिकाणी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 11 बॉल मध्ये 39 धावा साकारत असताना त्याने हा विजय संपादन केला. अभिनंदन. हडलक उमरोली क्रिकेट संघ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मनीष ठरलेत या सामन्याचे सामनावीर मनीष. अभिनंदन. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. तर इथे आपण सन्मान करूया. तत्पूर्वी सन्मान करण्यासाठी मी सुप्रसिद्ध उद्योजक अविनाश शेठ शेळके साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विद्यमान विधान परिषद आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा. मायची उबदार शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. आज आपण पाहू शकाल कमी वयामध्ये ज्यांनी यशाची उंच शिखरे गाठली आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणून आपण पाहताय आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार म्हणून त्यांची आपण ओळख पाहतो आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेमध्ये करताना आलात. कमी वयामध्ये आपण ही यशाची उंच शिखरे गाठलीत आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून नेहमीच आपल्याला संबोधलं जातं आणि आज आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत की नेहमीच दमदार योगदान राहिलं आपलं. गेल्या 4 दिवसापासून ज्या दर्जेदार क्रिकेटच्या सामन्यांचा थरार आपण अनुभवतोय आणि आमची संपूर्ण युवा शक्ती या ठिकाणी या सामन्यांच्या माध्यमातून एकवटलेली आहे. असे कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक नावाने जे सामने साकारले जात आहेत, सन्माननीय आपले सुनील शेळके यांच्या नावाने हा चषक साकारला जातोय. आणि दर्जेदार सामने काय असतात, नुसते आम्हाला क्रिकेटचे सामने खेळवायचे असं न करता त्या ठिकाणी आम्ही आलेल्या युवांना एक वेगळं ॲटमॉस्फिअर देऊ शकू, एक वातावरण देऊ शकू, हा प्रयत्न या माध्यमातून झालेला दिसतो. आणि क्वालिटी सामने खेळवण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी सगळ्या या आमच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे, युवा टीमनी केलेला आहे, मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, कौतुक करतो. अनेक ठिकाणी या सामन्यांच्या माध्यमातून जाण्याचं भाग्य लाभतं, अनेक ठिकाणी जाऊन आम्ही युवांशी संवाद साधतो.
पण या ठिकाणी आल्यानंतर जे काही आयोजन आपण केलेलं आहे खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट आयोजन म्हणावं लागेल. मी खरंच आपलं मनापासून